तर मैत्रिणींनो, ही ना गव्हाची आणि गुळाची खीर आहे. आता ना आमच्याकडे ह्या पंधरवड्यात घरोघरी केली जाते पितरांसाठी. तर ती कशी केली चला पाहूया. तर त्यासाठी ना इथे मी 1 वाटी गहू घेतले, ते स्वच्छ निवडून चाळून घेतलेत आणि ते गहू ना आता मी 2 पाण्याने स्वच्छ धुणार आहे. का तर त्याला पावडर ते लावलेली असती, घाण असते ना म्हणून. तर मग ते आता स्वच्छ चोळून धुते, त्यातलं पाणी काढून टाकते, पूर्ण नितळते आणि हे गहू ना मी आता 15 मिनटं असे झाकून ठेवते. त्याला असं मुरवणं असं म्हणतात. असं केल्याने काय होतं, आपल्या गव्हाचं साल ना चांगलं निघतं, म्हणून ते असं झाकून ठेवायचं ते. आणि आता ना 15 मिनटं झालेत. आता त्यातलं गहू पाणी अजिबात येऊन द्यायचं नाही खाली, जर थोडं असले तर गहू एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घ्यायचं आणि मिक्सरचं बटन आहे ना ते उलटं फिरवायचं. चालू बंद असं करीत फक्त 2दा-3दाच फिरवायचं. असं भुगा करायचा नाही आपल्याला त्याचं, नाहीतर मिक्सर असं चालू जर केलं ना तर त्या गव्हाची भरड होईल. तर तुम्ही पाहू शकता मी फक्त चालू असं उलटं बटन फिरवलं ना, त्याला प्लस मोड म्हणतात. तर तसं 1दा-2दा फिरवलं की आपल्या गव्हाची साल व्यवस्थित निघती आणि गहू आपले तसेच राहतात. तर तुम्ही पाहू शकता असं मिक्सरच्या भांड्याला टोपणाला त्याचं साल चिटकलेलं आहे, फक्त साल निघालेला आहे. तर आता ना हे ना मी तुम्हाला जर आता ह्याची खीर नंतर कधी करायची असेल तर तुम्ही हे गहू ना असे जास्त प्रमाणात गहू वलवून असे त्याची साल काढून उन्हात वाळवून ते पाकडून असं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. ते तुम्हाला 6 महिने वर्षभर टिकतात. तुम्ही पाहू शकता माझ्या हाताला कसं साल लागलेलं आहे. पण मला याची खीर ना उद्या सकाळी करायची आहे. आता ही संध्याकाळी मी करीत आहे. तर मी असंच थोड्या वेळ अर्धा तास असंच घरातच थोडंसं सुकविले का तर त्याचं साल निघावं म्हणून. आणि आता ना मी असं हाताने फॅनच्या ह्याच्यात सुकविले एक अर्धा तास आणि अर्ध्या तासाने तुम्ही असं पाकडल्याने करते त्याला. मग ते त्याचं फोल आहे ना असं पुडी येईल आणि असं साल त्याचं काढल्याने काय होतं, आपली खीर खाताना अशी कचकच लागत नाही, चांगली लागते. म्हणून त्याचं साल असं काढायचं. तर तुम्ही पाहू शकता ते साल असं निघालेलं आहे. आणि आता हे जे गहू आहेत ना हे 2 पाण्याने आणखीन स्वच्छ धुते, का तर आपले आणखीन गहू ओली आहे, त्याचं पूर्ण साल निघालेलं नाही. मग ह्या पाण्यात ना असं पोवूनवरी साल येतं त्याचं, म्हणून असं स्वच्छ धुवून घेणार आहे मी 2 पाण्याने. आणि तुम्हाला जर असं कधी अडीअडचणीला असं वेळ नसेल त्यावेळेस करायचं असेल तर तुम्ही असे गहू साल काढून वाळवून ठेवू शकता, ते टिकतात खूप दिवस. पण मला आता मी थोडेच घेतलेले आहे आणि मला याची लगेच उद्या सकाळी खीर करायची आहे, म्हणून मी त्याचं साल काढलेलं आहे आणि आता ते 2 पाण्याने स्वच्छ धुते. आणि लगेच खीर करायची असेल तरी पण करता येऊ शकते. पण त्यासाठी ना कुकरच्या शिट्ट्या भरपूर घ्याव्या लागतील, 7-8 शिट्ट्या घेऊन शिजवावी लागेल. पण मला दुसऱ्या दिवशी सकाळ खीर करायची आहे. मग सकाळ हे असं त्याचं साल काढणं ते होणार नाही, वेळ तितका नाही, म्हणून हे आदल्या दिवशी संध्याकाळीच मी दिवसभरातच त्याचं करून ठेवीत आहे. आणि ही गहू ना मी सकाळच्याला जास्त शिजवायला लागू नये आपल्याला, म्हणून आता भिजत घालून असं भरपूर पाण्यात भिजत ठेवणार आहे. तर मी आता 2 पाण्याने स्वच्छ धुतले, त्याचं पूर्ण त्या पाण्यावाटे साल निघालेलं आहे. आणि आता चांगलं पाणी ओतते भरपूर आणि झाकण टाकून हे रात्रभर भिजून देते. असं केल्याने भिजून दिल्याने काय होतं, उद्या सकाळी मला 2 शिट्ट्यातच माझे खीर शिजली जाते. आणि नाही असं भिजत जर नाही ठेवलं लगेच केली ना तर मग 7-8 शिट्ट्या घेत बसावं लागते, गहू शिजत नाहीत चांगले. म्हणून रात्रभर भिजवायचे. मी काय केलं तर रात्री मला ते पातेलं हवं होतं, म्हणून मी ते दुसऱ्या भांड्यात कढईत हे केलं, गहू ओतून ठेवले होते रात्रीच. तुम्ही म्हणता भांडं कसं चेंज झालं, पण मला ते भांडं हवं होतं दुसऱ्या रेसिपी करण्यासाठी म्हणून. तर मी ना आता ते कढईत आपले गहू, त्याला असं वास येतो त्या पाण्याचा, ते पाणी घ्यायचं नाही, ते पाणी टाकून द्यायचं आणि आणखीन दुसरे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. तर मी वास येऊ नये म्हणून दुसरे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. आणि आता ते आपले भिजलेले गहू आहेत ना ते आता कुकरमध्ये टाकते. तर आता आपण 1 वाटी गहू घेतले होते, तर आपले गहू चांगले भिजलेत, म्हणून मी ह्याला 3 वाटीच पाणी टाकणार आहे शिजायला. आणि तुम्ही जर असे भिजवले नाही, लगेचच्या लगेच साल काढल्या जर तुम्ही लगेच खीर करणार असाल तर तुम्हाला इथं 5 वाट्या पाणी टाकावं लागेल. आणि मी आता 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि याच्या मी 2च शिट्ट्या फुल गॅसवर घेणार आहे आणि बारीक गॅसवर एक 5 मिनटं ठेवणार आहे. आणि तुम्हाला जर लगेचच्या लगेच करायचं असेल ना तर मग तुम्ही याच्यात पाणी जास्त टाका, 5 वाट्या पाणी टाका एका वाटीला आणि ह्याच्यात 7-8 शिट्ट्या घ्या, म्हणजे आपली खीर ना चांगली शिजल. आणि ह्याच्यात ना मी किंचितसं मीठ टाकते, का तर चव चांगली यावी म्हणून थोडंसं टाकलेलं आहे मीठ.
एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा. आता हे चांगलं मिक्स करते आणि याच्या फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर 5 मिनटं ठेवून शिजवून घेते. तर तुम्ही पाहू शकता आपली खीर चांगली शिजली. मी थोडं मॅश करून पाहिलं तर मऊ झालेली आहे आपली खीर. तर तुम्ही पण अशा प्रकारे करून पहा. खीर खूप छान होते, खायला पौष्टिक पण असते. आणि आता ना पितृपक्ष चालू झालेला आहे कालपासून. तर ह्या पंधरवाड्यात नैवेद्याला पितरांसाठी अशी खीर केली जाते घरोघरी. तर मी ना आता ती कुकरमधली खीर कढईत काढून घेतली आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित हलविता येईल म्हणून. तर 1 वाटी गव्हाला मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जे जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता, आणखीन एखादा खडा टाकू शकता. पण हे परफेक्ट प्रमाण होते असं 1 वाटी गव्हाला 1 वाटी गूळ. तर काळा गूळ आहे. काळा गूळ जर गोडीला जास्त असतो. पिवळसर गूळ असेल तुमचा तर तुम्ही 1.5 वाटी गूळ घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता गूळ वितळल्यावर खीर अशी पातळ झाली. त्याला आणखीन एक 10 मिनटं असंच गॅसवर हलवायचं, म्हणजे ते घट्ट होते. मग मी ना आपली खीर ना आता दुसऱ्या शेगडीवर गॅसच्या ठेवते. त्यातलं पाणी असं गुळाचं पाणी आटण्यासाठी आणि घट्ट होण्यासाठी. तोपर्यंत दुसरं एक पॅन ठेवते गॅसवर आणि त्याच्यात ना खसखस थोडी भाजून घेते आपल्या खिरीत टाकण्यासाठी. तर 1 चमचाभर पोहे खायच्या चमच्याने खसखस ना बारीक गॅस मंद गॅसवर 1 मिनटं परतायची. अशी थोडीसा कलर लगेच करपती आपली खसखस, लगेच भाजली जाते. तुम्ही पाहू शकता भाजली. आता मी ही काढून लगेच खिरीत टाकते आणि याच्यात ना बडीशोप भाजून घेते बारीक गॅसवर. बडीशोप चांगली भाजते आणि बडीशोप भाजली की नाही की नंतर त्याच्यात 1 चमचा तूप टाकते आणि त्या तुपात ना सुक्क खोबऱ्याचे असे काप करून टाकते. आणि ते सुके खोबऱ्याचे काप आहेत का ते पण थोडेसेच लालसर होऊन द्यायचं, जास्त करपवायचे नाही तर ते करपट लागतात असे. आता ही बडीशोप ना मी थंड करायला ठेवते, म्हणजे थंड झाल्याचं आपण उकळात कुटून घेऊ ती. आणि आता तूप टाकून खोबऱ्याचे काप ना लालसर करते. आणि नाही केले असे लालसर, कच्चे आवडत असले तर कच्चं पण टाकू शकता तुम्ही खोबरं. पण थोडंसं तुपात परतलं ना मग असं ते आपल्या खिरीला तुपाचा फ्लेवर पण छान येतो आणि आपलं खोबरं पण असं छान लागतं खायला. तर असे मोठे मोठेच काप करायचे, म्हणजे असे खाताने दाताखाली आलेच छान लागतात. तर आता ना मी हे चांगले परतते आणि आपल्या खिरीत मी खसखस टाकलेली आहे. आता ते परतलेले आपलं खोबऱ्याचे काप आहेत का ते पण टाकून घेते आणि चांगलं मिक्स करते खीर आपली खालून. आणि आपली खीर ना अशी घट्ट झाली आता पहिल्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे मी आता खोबऱ्याचे काप टाकले ना मग लगेच गॅस बंद करते. कारण आता तुम्हाला जर थोडी पातळ वाटत असेल तर थंड झाल्यास ती घट्ट होते, नंतर गरम असल्यामुळे तशी दिसते. तर आता हे तूप आणि थोडंसं होतं ते खोबरं परतून राहिलेलं, ते दोन्ही पण मी खिरीत टाकलं, चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता मी गॅस बंद करते. आणि आपली जी बडीशोप थंड झाली आता ती बडीशोप मी अशी उकळात थोडीशी ओबडधोबड कुटून घेते. तुम्ही मिक्सरवर पण कुटू शकता, पण मी उकळातच अशी ओबडधोबड कुटते. आणि ती आपली बडीशोपची पावडर आहे ना ती पण आपल्या खिरीवर टाकते. गॅस बंद केल्यासच टाकायची, म्हणजे फ्लेवर त्याचा जशाच तसा राहतो. गॅस चालू असताना टाकले की त्याचा फ्लेवर उडून जातो बडीशोपचा. आणि खिरीमध्ये बडीशोपच छान लागते विलायचीपेक्षा. तर ही साधी सोपी आणि चविष्ट अशी पौष्टिक खीर तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे आता पितरांच्या नैवेद्याला अशा प्रकारे खीर नक्की करून पहा, खूप छान होते. आणि काही नवीन मुली असतात ना त्यांना पाण्याचं गुळाचं प्रमाण कळत नाही, म्हणून तुम्हाला परफेक्ट प्रमाण कळावं म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. तशी ही खिरीची रेसिपी ही जुनी पारंपरिक आहे, प्रत्येकाला येते, प्रत्येकाच्या घरोघरी केली जाते. थोडीशी करण्याची त्याची पद्धत थोडीशी वेगळी असते, पण प्रत्येकाच्या घरोघरी अशी खीर केली जाते. मग कशी वाटली खीर ते नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.